श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। गंधर्व आणि अप्सरांनी वसूला वासरू करून संगीत आणि सौंदर्य या दुधाची प्राप्ती करून घेतली. कपिल देवांना वासरू करून सिद्ध असणाऱ्या ऋषीमुनींनी आणि मादी अष्टसिद्धी आणि विद्याधरांनी आकाशगमन आणि इतर विद्या या रूपाने दूध मिळवले. सर्व प्रकारच्या पशूंनी बैलाला वासरू बनवून वनरूपी पात्रामध्ये गवतरूपी दुधाचं प्राप्ती केली. पक्ष्यांनी गरुडाला वासरू करून किडे पतंग अशी हालचाल करणारे कृमी कीटक आणि फळे इत्यादी गोष्टींचं दूध रूपाने प्राप्ती करून घेतली. सर्व वृक्षांनी वडाच्या झाडाला वासरू बनवून अनेक प्रकारच्या रसरूपी दुधाची प्राप्ती करून घेतली. पर्वतांनी हिमालयाला वासरू करून शिखररूपी पात्रामध्ये अनेक प्रकारच्या धातूंचं आणि खनिजांची प्राप्ती करून घेतली. हे विदुरा, अशा प्रकारे राजा पृथूने सर्वांसाठी अन्नपदार्थ आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी या गायरूपी पृथ्वीपासून तिच्या दुधाच्या रूपाने सर्वांना आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक गोष्टी अन्न म्हणून, औषधी म्हणून आणि संपत्ती म्हणून मिळवल्या. राजा पृथू इतका प्रसन्न झाला की त्याने या पृथ्वीच्या उदारपणामुळे पृथ्वीला आपल्या कन्येप्रमाणे मानलं आणि तिचा आपली कन्या म्हणून स्वीकार केला. राजा पृथूने संपूर्ण पृथ्वी सपाट करून शेती करण्यासाठी योग्य अशी जमीन तयार केली आणि त्या सपाट जमिनींवर अनेक गावे, नगरे आणि वस्त्या, छावण्या वसवल्या. अशा प्रकारे राजा पृथूने सर्वांना उपयोगी असे अन्नपदार्थ आणि त्यांना राहण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली. राजा पृथूचं हे महान कार्य लोकांच्या कायम स्मरणात राहावं म्हणून या संपूर्ण भूप्रदेशाला, या जमिनीला आजही आपण पृथूच्या नावाचा आदर सन्मान म्हणून पृथ्वी या नावाने ओळखतो. यावर मैत्रेय ऋषी पुढे सांगू लागले. मनूच्या या ब्रह्मावर्त नावाच्या क्षेत्रामध्ये जिथे सरस्वती नदी वाहते तिथे राजा पृथूने 100 अश्वमेध यज्ञ करण्याची दीक्षा घेतली. त्यामुळे इंद्र भयभीत झाला. त्याला वाटलं की पृथूचे जर 100 यज्ञ पूर्ण झाले तर माझं इंद्रपद धोक्यात येईल आणि तो माझ्यापेक्षा वरचढ ठरेल आणि म्हणून
भगवान श्रीहरींनी यज्ञेश्वर या रूपाने महाराज पृथूंना यज्ञामध्ये दर्शन दिलेले होते आणि त्यांच्याबरोबर ब्रह्मादिक महादेव आणि इतर सारे देव आपापल्या लोकपालांसह आणि अनुयायांसह आले होते. भगवंताचे प्रमुख पार्षद नंद, सुनंद आणि इतर सारे त्यांचे आवडते भक्त, ज्यामध्ये कपिल महामुनी आहेत, नारद मुनी आहेत, भगवान दत्तात्रेय आहेत, सनकादिक ऋषिकुमार आहेत, भक्त प्रल्हाद आहे. ही सर्व मंडळी भगवंताबरोबर तिथे हजर होती. त्यामुळे राजा पृथू यज्ञ करतोय आणि त्याला सर्वांची सोबत आहे, साथ आहे, सर्वांचे आशीर्वाद त्याला प्राप्त होत आहेत. हा त्या पृथूचा होणारा उत्कर्ष इंद्राला सहन झाला नाही आणि म्हणून इंद्राने त्या यज्ञामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. इंद्राने त्याच्या यज्ञाचा घोडाच पळवून नेला आणि तो त्या घोड्याला घेऊन आकाश मार्गाने निघाला. इतक्यात अत्री महामुनींची दृष्टी त्याच्यावर गेली आणि त्यांनी पृथुराजाला सावध केलं आणि तुझ्या यज्ञाचा घोडा इंद्र पळवून घेऊन चाललाय हे त्याला दाखवलं. हे दृश्य पाहताच महाराज पृथूचा महारथी असणारा पुत्र इंद्राला पकडण्यासाठी आणि त्याला मारण्यासाठी त्याच्या मागोमाग धावला. दोघांमध्ये प्रचंड युद्ध झाले. पण इंद्राने एका तपस्व्याचा वेश धारण करून डोक्यावर जटा आणि शरीराला भस्म लावून तो त्या पृथुपुत्राला सामोरा आला. हे कोणीतरी तपस्वी आहेत, ऋषीमुनी आहेत असं समजून त्याने त्यांच्यावर हल्ला केला नाही आणि तो परत माघारी आला. ही वार्ता समजताच अत्री ऋषींनी त्याला पुन्हा, तो ढोंगी आहे, तो मायावी आहे आणि तो कोणतंही रूप घेऊन येऊ शकतो, त्यामुळे तू त्याला सोडू नकोस, त्याला पकड आणि मार अशी आज्ञा अत्री ऋषींनी पुन्हा एकदा त्या पृथु कुमाराला केली. पुन्हा जेव्हा पृथुकुमार इंद्रावर स्वारी करून तुटून पडला तेव्हा मात्र इंद्राने तो यज्ञाचा घोडा सोडून दिला आणि तो तिथेच अंतर्धान पावला. घोडा मिळताच त्या घोड्याला घेऊन तो मुलगा आपल्या पित्याच्या यज्ञामध्ये घोड्यासह परत आला. पृथूच्या या पुत्राचा हा पराक्रम पाहून तिथे असणाऱ्या ऋषीमुनींनी त्याचं विजिताश्व असं नामकरण केलं. आता त्या यज्ञामध्ये विघ्न निर्माण करावे म्हणून इंद्राने आपल्या तपोबलाने, आपल्या सामर्थ्याने सगळीकडे अंधार पसरून टाकला आणि त्या अंधारामध्ये लपत छपत तो पुन्हा आला आणि पुन्हा त्या घोड्याला पळवून घेऊन गेला. अत्री मुनींनी पुन्हा इंद्र घोडा घेऊन जातो आहे हे पाहिले आणि पुन्हा एकदा पृथुकुमार त्या घोड्यासाठी इंद्रावर तुटून पडला.
पुन्हा एकदा इंद्राने तो घोडा सोडला आणि तो निघून गेला. अशा प्रकारे विजिताश्व नावाच्या या पुत्राने इंद्राच्या ताब्यातून पुन्हा एकदा घोडा सोडवला. इंद्राच्या या कृतीचा महाराज पृथूंना आता राग आला आणि म्हणून त्यांनी आपलं स्वतःचं धनुष्य घेऊन त्यावर बाण चढवला. जेव्हा तिथे असणाऱ्या ऋषीमुनींनी हे दृश्य पाहिलं तेव्हा आता इंद्र काही वाचत नाही. महाराज पृथू इंद्राचा वध करणार हे जाणून सर्वांनी त्यांना थांबवलं. महाराज, आपण यज्ञपुरुष आहात आणि यज्ञ करण्याची दीक्षा ज्याने घेतलेली असते त्याने इतर कोणाचा प्राण घेणे हे योग्य नाही. यज्ञ पशुशिवाय इतर कोणाचाही वध करणं हे या यज्ञ कार्यामध्ये विघ्न आणणारे ठरते. आणि असं जर घडलं तर तो यज्ञ पूर्ण होत नाही आणि यज्ञाचं जे काही आपल्याला फळ मिळायचं आहे ते मिळत नाही. आणि म्हणून आपण हे कृत्य करू नका. आम्ही आमच्या आवाहन मंत्राने इंद्राला इथे बोलवून घेतो आणि आम्ही त्याचं जबरदस्तीने अग्नीमध्ये हवन करतो. असं ऋषीमुनींनी जेव्हा सांगितलं तेव्हा राजा पृथूचा राग कमी झाला. ही वार्ता ब्रह्मदेवांना समजताच ते ताबडतोब तिथे आले आणि म्हणाले, तुम्ही इंद्राचा वध करू नका, कारण हा इंद्रच भगवंताचा यज्ञ नावाचा यज्ञपुरुष आहे. तुम्ही यज्ञ करून ज्याची आराधना करता आहात, ज्याची पूजा करता आहात, तो यज्ञपुरुष म्हणजेच इंद्र आहे. आणि त्या इंद्राचंच तुम्ही जर हवन करू लागलात आणि त्याला अग्नीमध्ये जाळून ठार मारू लागलात तर मग तुम्ही त्या यज्ञपुरुषाचीच हत्या करता असं नाही का होणार? आणि मी तुम्हाला असं सांगतो की 99 यज्ञ पृथूचे पूर्ण झालेले असल्यामुळे आणि हा 100वा यज्ञ जरी अर्धवट राहिला तरीही त्याची कीर्ती इंद्रापेक्षा अधिक होईल. कारण पृथू राजा हा मोक्ष धर्म जाणणारा आहे आणि म्हणून आता तुला या 100व्या यज्ञाची पूर्णता करण्याची किंवा अनुष्ठान करण्याची आवश्यकता नाही, असं प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने येऊन राजा पृथूला समजावलं. तू आणि इंद्र हे दोघेही पवित्र आहात आणि भगवान श्रीहरीचेच अंश आहात आणि म्हणून आपलंच स्वरूप असणाऱ्या, आपल्याच सारख्या असणाऱ्या भगवंताच्या अंश स्वरूपाला म्हणजेच इंद्राला तू कुठल्याही प्रकारचं शासन करू नकोस आणि त्याच्यावर क्रोधही करू नकोस. तू आता हा यज्ञ करणं थांबव. इंद्राची माया ही अधर्माची जननी आहे आणि आपण हा अधर्मच नष्ट करूया. इंद्राला नष्ट करण्याऐवजी आपण अधर्माला नष्ट करून धर्माची जर स्थापना करू शकलो तर फार बरं होईल. यावर मैत्रेय ऋषी म्हणतायत, ब्रह्मदेवांनी अशा प्रकारे समजून सांगितल्यावर राजा पृथूने आपला यज्ञ करण्याचा आग्रह सोडला आणि 100वा यज्ञ
करण्याचा विचार सोडून दिला. आत्तापर्यंत त्याने 99 यज्ञ केलेले होते आणि 100वा यज्ञ जर केला असता तर राजाला इंद्रपदाची प्राप्ती झाली असती आणि स्वर्गातल्या देवांचाही तो राजा झाला असता आणि इंद्राचं पद धोक्यात आलं असतं. आणि म्हणून ब्रह्मदेवाने मध्यस्थी करून असं काही होऊ नये याची तजवीज करून ठेवली. मैत्रेय ऋषी पुढे सांगतायत, विदुरा, अशा प्रकारे ब्रह्मदेवांच्या मध्यस्थीमुळे राजा पृथूचं राजा इंद्र याच्याबरोबर असणारं वैर संपुष्टात आलं. दोघांनी एकमेकांवर असणारा क्रोध मिटवला, संपवला आणि दोघांनी एकमेकांशी मैत्री केली. पृथूंना त्यांच्या यज्ञांनी तृप्त होऊन देवांनी वर दिले, ब्राह्मणांनी आशीर्वाद दिले आणि अशा प्रकारे राजा पृथूची सुद्धा इंद्रा इतकीच किंवा इंद्रापेक्षाही थोडी जास्त कीर्ती पसरली. गोपाल कृष्ण भगवान की जय.